सीमाला सकाळपासून जरा बरं वाटत नव्हतं. अंगदुखी तापामुळे गरगरायला होत होतं. त्यात आज घरी पाहुणे येणार म्हटल्यावर झोपून तरी कसं राहावं असा विचार करत तिने चहा बिस्किटे खाऊन औषधे घेतली आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली. सासूबाईंच्या माहेरची पाहुणे मंडळी येणार होती, त्यामुळे सासूबाई अगदी त्वऱ्यात होत्या. काय करावं आणि काय नको असंच झालेलं त्यांना. अमित आणि सीमाच्या लग्नानंतर पहिल्यांदाच ही मंडळी घरी पाहुणे म्हणून येणार होती. तेव्हा जेवणाच्या मेनूची यादी आदल्या दिवशीच तयार होती. तापाने फणफणत असतानाच सीमाने एकटीने पूर्ण स्वयंपाक बनविला. डायनिंग टेबलवर सगळ्यांची जेवणाची तयारी केली. घर आवरून सगळी स्वागताची जय्यत तयारी केली. ह्या सगळ्यात घरात कुणाचीही तिला जराही मदत झाली नव्हती. आता पाहुणे येईपर्यंत जरा बेडवर जाऊन पडणार, तितक्यात सासूबाई म्हणाल्या, "अगं सीमा, छान साडी नेसून तयार हो. लग्नानंतर पहिल्यांदाच बघतील तुला सगळे. घर छान आवरलं, छान स्वयंपाक केला, पण आता तू सुद्धा मस्त तयार व्हायला हवं ना. माझ्या माहेरी कसं तुझं कौतुकच होईल म्हणून सांगते." आता इच्छा नसतानाही ती साडी नेसून तयार होतच होती. तितक्यात पाहुणे मंडळी आली. मग पटकन तयार होऊन बाहेर येताच पाया पडण्याचा कार्यक्रम झाला. नंतर सगळ्यांना चहापाणी दिलं. आता मात्र सीमाला गरगरायला होत होतं. पण सगळ्यांसमोर कुणाला सांगावं, काय करावं म्हणून परत ती कामाला लागली. जेवताना सगळ्यांनी सासूबाईंची वाहवा करत म्हटले, "तुझ्या सुनेच्या हाताला छान चव आहे बरं का. मस्त झालाय हा सगळा स्वयंपाक." ते ऐकताच सासूबाई हवेत. पण इकडे सीमाला बरं वाटत नाही याकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. पाहुणचार आटोपून पाहुणे मंडळी परत गेल्यावर सीमा तिच्या खोलीत जाऊन आराम करत होती. औषधं घेऊन जरा पडली, तशीच तिला झोप लागली. जाग आल्यावर बाहेर आली तर सासूबाईंची कुरकुर सुरू होती. स्वयंपाक केला म्हणजे झालं का, बाकी सगळा पसारा आवरणार कोण? पाहुणे घराबाहेर पडत नाही तर गेली खोलीत, इकडे पसारा आवरायला मी आहेच. सीमाला ताप आहे हे अमितला माहीत असूनही तो मात्र सगळं गुमान ऐकून घेत होता. पण तिला ताप आहे, बरं नाही म्हणून ती झोपली असं म्हणण्याची हिंमत सुद्धा नसावी का? मुलामध्ये याचं सीमाला खूप आश्चर्य वाटलं. सगळा प्रकार बघून मनोमन ती दुखावली. सायंकाळ होत आली. कुणाशीही काही न बोलता ती स्वयंपाकघरात गेली. चहा बनवून सगळ्यांना दिला आणि रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करायला लागली. सीमाला सतत सासूबाईंचे शब्द आठवून वाईट वाटत होतं. ती मनात विचार करू लागली, तब्येत बरी नसताना चेहऱ्यावर जराही कंटाळा न दाखवता सगळं केलं, पण तरीही कौतुक सोडून किरकिर ऐकावी लागली. आईकडं असते तर जागेवरून उठू दिलं नसतं. आईबाबांनी खरंच सासर ते सासरच, त्यात नवराही तसाच. त्यालाही काहीच वाटत नसेल का? या क्षणी सीमाला आईबाबांची खूप आठवण आली. पाणावलेल्या डोळ्यांनी तिने स्वयंपाक केला. रात्री अमितसोबत एक शब्दही न बोलता ती झोपी गेली. तिला बरं नाही म्हणून झोपली असेल म्हणत त्यानेही साधी चौकशीही केली नाही. सीमा आणि अमित यांचं अरेंज मॅरेज. नुकतंच 4 महिने झालेले लग्नाला. सीमाने सगळ्यांचं मन जिंकण्याच्या नादात स्वतःला घरात अगदी झोकून दिलं. पण या दरम्यान अमित आणि सीमा यांचं नातं मात्र बहरायचं राहूनच गेलं. अमित आईबाबांना एकुलता एक, सगळ्या बाबतीत उत्तम. सीमा सुद्धा त्याला साजेशी गुणी मुलगी, स्वभावाने शांत, प्रेमळ. नवीन नवरीच्या हातची मेजवानी खाण्यासाठी सतत पाहुण्यांची ये-जा सुरू होतीच. जो येईल त्याचं स्वागत करत सगळ्यांकडून कौतुक ऐकून 4 महिने गेले. सगळ्या दगदगीमुळे सीमा आजारी पडली. पण तशातच परत आता पाहुणे म्हटल्यावर तिला पदर खोचून कामाला लागावं लागलं. दुसऱ्या दिवशीच सकाळी उठताच सीमा नेहमीप्रमाणे कामाला लागली. अंगात जरा कणकण होतीच, पण औषधे घेऊन काम करणे सुरूच होते. अमित आवरून ऑफिसमध्ये गेला आणि तब्येत बरी वाटत नाही म्हणून दुपारीच परत आला. तो असा अचानक घरी आला म्हटल्यावर सासूबाईंनी अख्खं घर डोक्यावर घेतलं. त्याची विचारपूस सुरू केली. त्याचा घसा दुखतोय म्हणून अमितला आल्याचा चहा, हळदीचा काढा, शिवाय डॉक्टरांकडे जाऊन ये म्हणत सतत तगादा सुद्धा लावला. अमितला घसादुखी, ताप आल्यामुळे तो झोपलेला होता. सीमा त्याला हवं नको ते हातात
देत त्याची शक्य तशी काळजी घेत. पण एकंदरीत परिस्थिती पाहता सीमाला प्रश्न पडला. काल आपण आजारी पडलो तर घरात साधी चौकशीही कोणी केली नाही. अमितने तितकी औषधे आणून दिली, पण आज अमित आजारी म्हटल्यावर सगळे किती काळजीने आपुलकीने त्याला जपत आहेत. खरंच मुलगा आणि सुनेमध्ये इतका भेदभाव? आज मात्र सीमाला कळून चुकलं की आपण कितीही धावपळ करत असलो, काहीही केलं तरी कुरकुर ऐकावी लागणारच. शेवटी सासर आहे हे. कौतुकाचे वारे शेवटी क्षणभरच असणार, तेव्हा आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार. माहेरी जसा शिंक आली तरी आईबाबा काळजी घ्यायचे, तसे इथे नाही. जितकी काळजी मुलाची तितकी सुनेची नसणारच. कारण सासर शेवटी सासरच असतं. सीमाने त्या क्षणी मनोमन ठरवलं. आता कुणाकडूनही कौतुकाची अपेक्षा न ठेवता उत्तम सुनबाई बनण्याच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष न करता स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आणि आनंदाने जगायचं. दुसऱ्या दिवशीच सासूबाईंना सीमाच्या वागण्यातला बदल जाणवला. पटापट सगळं आवरून ती स्वतः वेळ देऊ लागली. आतापर्यंत कामाच्या नादात अमितला हवा तसा वेळ देता येत नसल्याने त्यालाही दोघांच्या नात्यात खास काही नाविन्य वाटत नव्हते. आता मात्र अमित येण्याच्या वेळी सगळं आवरून फ्रेश होतं. मस्त तयार होऊन सीमा त्याचं हसत स्वागत करायची. त्याला शक्य तितका वेळ द्यायची. बायकोमधला हा गोड बदल अमितलाही आवडला. घरी येताच पूर्वीप्रमाणे कामात गुंतलेली सीमा आता दिसत नसून त्याच्यासाठी तयार होऊन त्याची वाट पाहणारी सीमा त्याला जास्त आवडू लागली. दोघांच्या नात्यात यामुळे बराच फरक पडला. अमितसुद्धा सीमाची जास्त काळजी घेऊ लागला. सासूबाईंची कुरकुर सुरूच असायची, पण कर्तव्यात चुकत नसताना विनाकारण ऐकून घ्यायचे नाही, असं सीमाने ठरवलं. जे पटलं नाही ते तिथेच बोलून मोकळं असं तिचं सुरू झालं. बोलणारे बोलणारच, पण आपण आपलं कर्तव्य नीट सांभाळून स्वतःसाठी जगायचं. सीमाचा निश्चय तिला आनंदी राहायला खूप उपयोगी ठरला. तर मग काय मैत्रिणींनो, तुम्हीही अशाच अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून स्वतःसाठी जगायचे विसरलात? असं असेल तर वेळीच सावरा. आयुष्य एकदाच मिळतं, तेव्हा ते कोणाच्या दबावाखाली न जगता आनंदात जगायला हवं. त्यासाठी कुणाकडूनही अपेक्षा न ठेवता स्वतः खंबीर होत जगणं खूप महत्त्वाचं आहे.